नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल 3 वेगवेगळ्या प्रकारचे झटपट बनणारे मोदक। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेणार आहोत। त्यासाठी पॅन मध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 वाटी बारीक केलेलं ओलं खोबरं घालून घेऊया। 1.5 वाटी खिसलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। ओलं खोबरं आपण जेवढं घेऊ त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित गोड होतं सारण। आणि 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवर आपण हे सारण परतवून घेऊया। सारण तयार झालेलं आहे, बघू शकता। आता आपण यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेऊया आणि जायफळ खिसून घ्यायचं आहे। अर्धा चमचा अंदाजे आपण जायफळ खिसून घेऊया। जायफळचा खूप छान फ्लेवर येतो सारणामध्ये आणि हे दोन्हीही एकदम शेवटी घालायचं, म्हणजे याचा फ्लेवर सारणामध्ये एकदम व्यवस्थित राहतो। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सारण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे आपण सारण थंड करायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण मोदकची पारी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घेतलेला आहे। मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडंसं जायफळ मी या पिठामध्ये खिसून घेते, त्याचा फ्लेवर खूप छान येतो। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी 2 ते 3 चमचे मोहन घालून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन मी यामध्ये घातलेलं आहे, तुम्ही तुपाचंही मोहन घालू शकता। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला मोहन व्यवस्थित लागायला हवं आहे, बघू शकता। व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। थोडीशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला, जास्त ही पातळ कणिक नाही मळायची। बघू शकता इथे कणिक मळून झालेली आहे। तर याला तेल लावून घेऊया आणि थोड्या वेळासाठी ही कणिक अशीच ठेवून देऊया भिजण्यासाठी, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे। सगळ्यात आधी आपण तळलेले मोदक बनवणार आहोत। तर आता आपण मोदक बनवायला घेऊया। तर छोट्या आकाराचा, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा गोळा घेऊन लाटून घ्यायची आहे पारी। तर इथे पारी लाटून तयार झालेली आहे, बघू शकता। तर यामध्ये सारण घालून घेऊया। थोडंसं जास्त सारण घालून घ्यायचं, म्हणजे मोदक एकदम व्यवस्थित बनतात आणि खायलाही छान वाटतात। आणि अशा बारीक बारीक याच्या पाकळ्या करून घेऊया। बघा, अशा रीतीने मोदक बनवून घेतलेला आहे। मोदकामध्ये सारण व्यवस्थित भरलं की मोदकाला आकारही छानच येतो आणि अशा रीतीने आपला मस्त मोदक बनवून तयार झालेला आहे। तर बाकीचेही मोदक मी बनवून घेते, बघू शकता। पाकळ्या अशा बारीक करायच्या, म्हणजे मोदक एकदम छान बनतो, बघा। तर याच प्रकारे मी बाकीचेही मोदक बनवून घेते। मोदक तयार झालेले आहेत, तर आता हे आपण तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण मोदक सोडून घेऊया। एकावेळी जास्तही मोदक नाहीत सोडायचे। तर आता हे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी तळले जातात आणि याला रंगही खूप छान येतो। बघू शकता मोदक तळून झालेले आहेत आणि खूप मस्त रंग आलेला आहे याला, बघा, खूपच सुंदर दिसत आहेत। तर हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, एकदम क्रिस्पी मोदक झालेले आहेत आणि रंगही खूपच अप्रतिम आलेला आहे याला। बाकीचेही मोदक तळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी मोदक तयार होतात। बघू शकता, खूप सुंदर दिसत आहेत मोदक, मस्त मोदक झालेले आहेत। आता आपण गव्हाच्या कणकीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। छोटा गोळा घेऊन मोदकाची पारी लाटून घेऊया। तर सारण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित, जसं म्हटलं तसं की सारण व्यवस्थित भरल्यामुळे मोदकाला आकारही खूप छान येतो। छान बारीक पाकळ्या करून घेऊया याच्या आणि असा मोदक बनवून तयार झालेला आहे। तर बाकीचेही मोदक मी बनवून घेते। मोदक बनवून झालेले आहेत, तर आता आपण हे उकडून घेऊया। तर त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्यामध्ये चाळणीमध्ये केळीचं पान घालून घेतलेलं आहे। त्याला
तुपाचा हात लावलेला आहे, म्हणजे तूप लावून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण सगळे मोदक ठेवून घेऊया. सगळे मोदक ठेवून झालेले आहेत. आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिट याला व्यवस्थित वाफवून घेऊया. बघू शकता 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण खोलून बघूया. मस्त एकदम छान मोदक दिसत आहेत. तर ते आपण शिजलेत का ते चेक करूया. तर मोदक व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघू शकता एकदम मस्त मोदक झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. आता आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये 1.5 वाटी पाणी गरम करत ठेवलेलं होतं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट हे असंच ठेवून देऊया. आता हे सगळं पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया. गरमच पीठ आहे अजून, त्यामुळे थंड पाण्याचा हात घेऊन होईल तसं हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. शक्यतो गरम असतानाच मळून घेतलं की पीठ एकदम व्यवस्थित मळलं जातं. पीठ मळून झालेलं आहे. बघू शकता असं व्यवस्थित मऊ गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा. आणि आजचे मोदक आपण हे साच्याच्या मदतीने करणार आहोत. त्यासाठी साच्याला तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. आणि तूप लावून झालं की मग तांदळाच्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन असं व्यवस्थित पीठ पसरवून घ्यायचं आहे. पाणी लावून घ्यायचं आहे हाताला, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि एकदम व्यवस्थित सगळ्या साईडून असं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता यामध्ये आपण सारण घालून घेऊया. सारणाचाही गोळा करून घालायचं, म्हणजे सारण व्यवस्थित भरलं जातं आणि हे असं व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे. गरज पडली तर अजून पीठ लावून ते व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे. आणि आपला मोदक तयार झालेला आहे. बघूया. बघू शकता एकदम मस्त उकडीचा मोदक तयार झालेला आहे. एकदम सुंदर दिसत आहे. मी याआधीही चॅनलवर उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हाताने नाजूक पाकळ्या करून उकडीचे मोदक कसे करायचे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याप्रकारे ही मोदक एकदम मस्त होतात आणि छान दिसतात. तुम्ही त्याप्रकारेही करून बघू शकता. पण ज्यांना जमतच नाही त्यांच्यासाठी या साच्याच्या मदतीने मोदक करणे म्हणजे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. म्हणून आज अशा पद्धतीने दाखवत आहे. बघू शकता एकदम मस्त उकडीचे मोदक तयार होत आहेत. तर सगळे मोदक बनवून घेऊया. उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता सगळ्या मोदकावर मी केशर घालून घेतलेलं आहे. आता हे आपण उकडून घेऊया. त्यासाठी मी पाणी आधीच गरम करत ठेवलं होतं. तर केळीच्या पानावर सगळे मोदक व्यवस्थित ठेवून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून हे मोदक 10 ते 12 मिनिट व्यवस्थित उकडून घेऊया. झाकण खोलून बघूया. मस्तच एकदम मस्त उकडीचे मोदक झालेले आहेत आणि केशरमुळे एकदम छान रंग आलेला आहे. बघू शकता एकदम छान उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. यावरती थोडंसं केशर दूध मी बनवून घेतलेलं होतं. ते असं थोडं सोडून घेऊया, म्हणजेच लावून घेऊया मोदकांना. यामुळे छान दिसतात मोदक. ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालतं. आणि याचबरोबर आपले 3ही प्रकारचे मोदक आपण छानपैकी केळीच्या पानावर असे सजवून घेऊया, म्हणजेच वाढून घेऊया. बघू शकता एकदम मस्त मोदक तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला पाहिजे ते, म्हणजे तुम्हाला जे आवडतील ते मोदक तुम्ही या गणेश चतुर्थीला नक्की बनवून बघा. किंवा रोज एक प्रकारचा मोदक बनवला तरीही छान. गणपती बाप्पांना मोदक आवडतोच. तर बघू शकता याचबरोबर आपले 3ही प्रकारचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. खूप मस्त झालेले आहेत आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.